नमस्कार मित्रांनो, जॉब अलर्ट आपल्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये शिपाई आणि कनिष्ठ लिपिक पदासाठी भरती निघालेली आहे। भरतीबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। तर यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित यवतमाळ जिल्ह्यामध्ये भरती असणार आहे। नोकर भरतीची जाहिरात आज प्रसिद्ध झालेली आहे। कनिष्ठ लिपिक व सहाय्यकारी कर्मचारी म्हणजे शिपाई पदासाठी भरती होणार आहे। आता तुम्हाला यासाठी ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे आणि ऑनलाईन पद्धतीची जी अर्ज करण्याची लिंक आहे ydccbank.com ह्या लिंकवरती जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे। तर आता यांचे शेड्यूल कसं असणार आहे, तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणं चालू झालेला आहे 18 सप्टेंबरपासून आणि शेवटची तारीख आहे 30 सप्टेंबर तुम्ही अर्ज करू शकतात। परीक्षा शुल्क पण तुम्हाला 30 सप्टेंबरपर्यंतच भरायचं आहे। आता परीक्षा कधी होईल या संबंधीची माहिती तुम्हाला बँकेच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात येईल। आता इथे मुलाखत दिनांक परीक्षा झाल्यानंतर मुलाखत ऑनलाईन परीक्षा निकालानंतर बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल। म्हणजे मुलाखत कधी होईल हे पण तुम्हाला नंतर कळवण्यात येईल। आता यासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे या पदासाठी, तर आपण इथे बघू शकतो शैक्षणिक अर्हता दिलेली आहे। पद आहे कनिष्ठ लिपिक, 119 जागा असणार आहे आणि वय दिलं 21 ते 35च्या दरम्यान असणं गरजेचं आहे। कोणत्याही शाखेचा पदवीधर या उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतो। पदवीला कमीत कमी 45% मार्क्स असणं आवश्यक आहे। इतर पात्रता जर तुम्ही GDCA उत्तीर्ण असाल किंवा CA IIB उत्तीर्ण असाल किंवा बँकिंगचा डिप्लोमा केलेला असेल तर तुम्हाला इथे प्राधान्य देण्यात येणार आहे। आता दुसरं जे पद आहे सहाय्यक कर्मचारी म्हणजे शिपाई पदासाठी 14 जागा असणार आहे आणि 18 ते 35 वर्ष वय दिलेले 10वी पास, यासाठी कोणत्याही अनुभवाची गरज नाही आहे। त्याचबरोबर इथे परीक्षाविधीन कालावधीनंतर म्हणजे प्रोबेशन पिरियड संपल्यानंतर तुम्हाला अंदाजित एकूण वेतन किती मिळणार आहे। कनिष्ठ लिपिकसाठी 15,200 प्लस DA प्लस HRA असे मिळून तुम्हाला वेतन मिळणार आहे आणि सहाय्यक कर्मचारी शिपाई पदासाठी 12,200 DA आणि HRA असं तुम्हाला इथे वेतन देणार आहे। आता इथे निवड कशी होणार आहे यांची, तर निवड कार्यपद्धती बघूया। पहिली ऑनलाईन परीक्षा होणार आहे। कनिष्ठ लिपिक श्रेणीतील पदाकरिता 90 गुणाची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल। सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप परीक्षा असतील। यामध्ये बँकिंग, मराठी, व्याकरण, इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित, बौद्धिक चाचणी विषयावरील प्रश्नाचा समावेश असेल। परीक्षेचे माध्यम मराठी असणार आहे। सहाय्यक कर्मचारीकरिता 90 गुणांची ऑनलाईन परीक्षा राहील। म्हणजे इथे तुम्ही शिपाई पदासाठी पण ऑनलाईन परीक्षा असणार आहे। त्यामध्ये सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी विषयावरती प्रश्न समावेश असणार आहे आणि 10 मार्क इथे मुलाखतीसाठी असणार आहे। त्यापैकी 5 मार्क तुमचे कागदपत्राला असणार आहे आणि 5 मार्क्स तोंडी परीक्षेसाठी असणार आहे। कागदपत्र पडताळणी आणि मुलाखत यानंतर तुमची अंतिम निवड इथे केली जाणार आहे। ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि त्याचबरोबर जाहिरातीची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये आहे। सविस्तर जाहिरात असून तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। धन्यवाद मित्रांनो।